स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. साखर आणि मिठाची किंमत त्याच्या शुभ्र रंगांवरून नव्हे तर चवीवरून कळते, तर माणसाची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध कृतीवरून कळते. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, मात्र आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. खूप चटके सहन केल्यानंतरच कडकपणा येतो, मग तो चहा असो किंवा आयुष्य. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही, फक्त आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत शुद्ध असायला हवी. स्वतःला आपण आगपेटीची काडी बनवू नये, जी थोड्याशा घर्षणाने देखील पेटून उठेल. आपण स्वतःला शांत सरोवरासारखं बनवावं, ज्यात कोणतीही आग फेकली असता आपोआप विझून जाईल. जगात कोणीही आपला मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो, केवळ आपले विचारच मित्र किंवा शत्रू निर्माण करतात. तेव्हा आपल्या विचारावरच फोकस केंद्रित करा. प्रथम स्वतःचे मित्र स्वतः बना, म्हणजे आपोआपच बंधुभाव निर्माण होतील. आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी दुसऱ्याला प्रकाशमान करायला हवं. जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात, परमेश्वर त्यांच्या आयुष्यातील आनंद कधीच कमी करीत नाही. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील सर्व रस्ते हृदयाकडे जातात, त्याप्रमाणे मनातील भक्तीचे सर्व मार्ग हे स्वामींकडे जातात. स्वभाव म्हणजे रंगांची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात. आपली माणसं बाजारात मिळत नाहीत. प्रेम, जिव्हाळा, सुसंवाद आणि आपुलकीच्या जोरावर ती मिळवावी आणि टिकवावी लागतात. चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते. चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते, आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद आणि सुख मिळते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे. एकट्या सोयीचा स्वभाव टोचणारा असतो, पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. नशीब प्रत्येकाचं सारखं नसतं. काहींच्या वाटेला पैसा येतो, तर काहींच्या वाटेला जबाबदारी. सुख वेचायला शिका, दुःख सहन करायला शिका, अश्रू पुसायला शिका, इतरांना हसवायला शिका. आयुष्य 2 घडीचा डाव आहे, यात जगायला शिका. कारण की आकृती नाही तर आकार बदलतो, स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. आयुष्यभर स्वतःला एक वचन आपण जरूर द्यावं. जिथे आपण चुकलेलो नसतो तिथे आपण झुकता कामा नये. मन गुंतायला वेळ लागत नाही.
मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो फक्त गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं. शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहान ठरते. जीवनात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्यामागचा चेहरा ओळखता येणं. जो ओळखतो तो सावध राहतो आणि जो ओळखू शकत नाही तो अडचणीत येतो. नात्याची गरज एकाला असून भागत नाही, दोघांनाही तळमळ हवी. एकमेकापासून विलग होण्याची भीती हवी, कारण व्यक्ती जवळ असली की तिचे महत्त्व कळत नाही. थोडासा विरह आला किंवा ती व्यक्ती कायमची सोडून गेली तर कळते की किती मोठे नुकसान झाले. आयुष्याची एक वेळ अशी येते की गेलेलं आयुष्य पुन्हा मागतो माणूस, पण जगाच्या कुठल्याच पुण्याईत भूतकाळ परत आणून देण्याची शक्ती नाही.